हॅलो, नमस्कार. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये यंग दिसण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याकडे ज्या छोट्या छोट्या मिस्टेक होतात आणि त्या मिस्टेक झाल्याने आपण खूप एजेड असं दिसायला लागतो, किंवा काही काही वेळेला आपलं वय देखील तेवढं नसतं आणि आपण एजेड दिसतो, किंवा आपलं वय असूनही आपण कमी वयाचे दिसायला लागतो. तर अशाच काही ज्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होत आहेत, तर त्या आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबत मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तर आता वेळ न घालवता आपण बघूया तर यंग दिसण्यासाठी नेमकं आहे तरी काय. तर चला व्हिडिओला उशीर न करता आपण बघूया. व्हिडिओमध्ये राईट साईडला मी हाय पोनी बांधलेला आहे आणि लेफ्ट साईडला मी साधा पोनी बांधलेला आहे. तर तुम्ही दोन्ही लुक माझे बघू शकताय. जेव्हा मी हाय पोनी बांधलेला आहे तेव्हा माझा लुक अट्रॅक्टिव्ह आणि अगदी डिसेंट आणि यंगर दिसतोय. तसेच इकडे लेफ्ट साईडला जेव्हा मी साधा पोनी बांधलेला आहे तेव्हा तोही माझा लुक बघू शकताय. बघा, तो थोडासा आपला एजेड असा वाटतोय व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने आपण डिसाईड करायचे कुठली हेअरस्टाईल करायची आहे. तसेच आता सेकंड टिप्स आहे, मी राईट साईडला छोटी टिकली लावलेली आहे आणि लेफ्ट साईडला मोठी टिकली लावलेली आहे. तर तुम्ही दोन्ही लुक माझे बघू शकताय की जेव्हा मी लेफ्ट साईडला मोठी टिकली लावलेली आहे तेव्हा माझा चेहरा अगदी एजेड आणि अशा पद्धतीने दिसत आहे. तसेच राईट साईडला जेव्हा मी छोटी टिकली लावलेली आहे तेव्हा माझा यंग असा लुक दिसतोय आणि आपण यंगर असं दिसायला लागतो, ॲट्रॅक्टिव्ह आपण दिसायला लागतो. तर अशा पद्धतीने आपण टिकली लावायची आहे. त्यानंतर आपले इयरिंग्स, जेव्हा आपण छोटे टॉप्स वगैरे इयरिंग्स कुर्तीवर घालतो, यंग न दिसता अगदी एजड दिसतो आणि आपण खूप मॅच्युअर असं आहे असं वाटतं. तर आता तुम्ही बघू शकता राईट साईडला मी मोठे इयरिंग्स घातलेले आहे कुर्तीवर आणि लेफ्ट साईडला मी छोटे. तर अशा पद्धतीने आपण इयरिंग्स घालायचे आहे. जेव्हा आपण कुठलीही कुर्ती वगैरे वेअर करतो त्या पद्धतीने आपण इयरिंग्स घालायचे आहे आणि आपला लुक अगदी खूप छान दिसतो. तर आता चौथी टिप्स आहे, आपण ओढणी घेण्याची पद्धत आपली बघा. लेफ्ट साईडला मी जेव्हा ओढणी घेतलेली आहे तेव्हा मी दोन्ही साईडने घेतली आणि राईट साईडला मी सिंगल अशी ओढणी घेतलेली आहे. तर आपला दुपट्टासुद्धा आपण डिसाईड करायचा आहे की कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण कुर्तीवर घेतला पाहिजे. तर आता जसं ट्रेंडिंग असेल तसे आपण ड्रेसेस वेअर केले पाहिजे, तर अगदी आपला लुक यंग असा दिसायला लागतो. तर आता तुम्ही माझी इथे हेअरस्टाईलही बघू शकता. 5 नंबरची टिप्स आहे की इथे जेव्हा आपण मध्ये भांग पाडतो आणि दोन्ही साईडनी जेव्हा आपण केस पुढे घेतो त्यावेळेला आपला लुक थोडा चेंज होतो, म्हणजे आपण खूप नॅचरल आहे असं वाटायला लागतं. आणि जेव्हा आपण साईडला भांग पाडून जेव्हा आपण एका साईडने आपण केस घेतो त्यावेळेला आपला यंग असा लुक दिसायला लागतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी कुर्ती घातलेली आहे पटियाला आणि ओढणी घेतलेली आहे. तर इथे माझा लेफ्ट साईडचा लुक तुम्ही बघू शकता, अगदी थोडा एजड वाटतोय आणि राईट साईडला मी टॉप घातलेला आहे जीन्सवर. तर तुम्ही तोही लुक माझा बघू शकताय. तर अशा पद्धतीने आपण जर ड्रेसेस वेअर केले तर अगदी यंग दिसायला लागतो आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटतो. तसेच आपला आपण खूप असं मॅच्युअर आहे असंही देखील वाटत नाही आणि आपण यंग असं दिसतो. तर अशा पद्धतीने आपण डिसाईड करून कुर्ती वेअर करायची आहे. तसेच राईट साईडला तुम्ही बघू शकता, मी इथे वन पीस घातलेला आहे आणि लेफ्ट साईडला मी पटियाला घातलेला आहे. तर लेफ्ट साईडचा लुक बघू शकता आणि राईट साईडचाही लुक बघू शकता, दोन्हीमध्ये किती डिफरन्स आहे. जो मी राईट साईडला घातलेला आहे ते आपण ट्रेंडिंगनुसार जर असे कपडे वेअर केले तर आपण खरंच खूप यंग दिसतो आणि ॲट्रॅक्टिव्ह असं वाटतो. तर अशा पद्धतीने आपण वेअर करायचं आहे. तर नेक्स्ट टिप्स आपण बघत आहोत की मी राईट साईडला अगदी लॉंग अशी मी पर्स घेतलेली आहे कुर्तीजवर आणि लेफ्ट साईडला मी मोठी पर्स घेतलेली आहे वन साईड. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही लुक माझे बघू शकताय. तर राईट साईडला जी मी पर्स घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कुर्तीजवर पर्स घ्यायची आहे आणि जी मोठी पर्स घेतलेली आहे ती तुम्ही साडीवर वगैरे घेऊ शकताय. तर अशा पद्धतीने आपण डिसाईड करायचे कुठल्या कुर्तीजवर कुठल्या ड्रेसवर कोणती पर्स घ्यायची आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट टिप्स बघणार आहोत. तर आता मॅक्सी ही खूप जणांना आवडत असते, वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्सी वेअर करत असतात. तर राईट साईडला तुम्ही बघू शकताय, जर अशा पद्धतीने मॅक्सी घेतली तर त्यामध्ये तुम्ही अगदी ॲट्रॅक्टिव्ह आणि यंग असं दिसताय. आणि जी मी लेफ्ट साईडला मॅक्सी घातलेली आहे तर ती अगदी साधी आणि सिंपल कॉटनची आहे. तर तुम्ही तोही लुक माझा बघू शकताय. तर आपण अशा पद्धतीने जर राईट साईडला मी जी मॅक्सी वेअर केलेली आहे अशा पद्धतीने जर आपण घातली तर आपण यंग दिसतोय.
त्यानंतर नेक्स्ट टिप्स आहे, तर आता आपण साडी वेअर केल्यानंतर जर मी लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता मी ते साधी आणि अगदी सिंपल साडी वेअर केलेली आहे आणि जी राईट साईडला मी साडी वेअर केलेली आहे तर ती मी स्लीवलेस ब्लाऊजवर घातलेली आहे. तर जो आपण स्लीवलेस ब्लाऊजवर मी अशी साडी वेअर केलेली आहे तोही लुक माझा बघू शकताय. तर अगदी त्यामध्ये मी यंग अशी दिसते आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह अगदी सुंदर अशी दिसत आहे आणि लेफ्ट साईडचा लुक तुम्ही बघू शकताय. तर यावर मी साधी साडी घातलेली आहे. तर दोन्ही लुक तुम्ही माझे बघू शकताय. इथे राईट साईडला मी साडी वेअर केलेली आहे, तर अगदी सिंपल अशी ज्वेलरी वेअर केली आणि मी लेफ्ट साईडला गोल्ड ज्वेलरी घातलेली आहे. जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल लुक करता तेव्हाच गोल्ड ज्वेलरी घालायची आहे. तर आता जेव्हा फुल स्लीव्ज घालता आणि साडी वेअर करता त्यावेळेला तुम्ही वन साईड पदर न घेता तुम्ही असं पिन करायचं आहे. जेव्हा लॉंग स्लीव्जचा तुम्ही ब्लाऊज घालाल तर त्यावर अगदी अट्रॅक्टिव्ह असा तुमचा डिसेंट आणि यंग असा लुक दिसतो त्यावेळेला. आणि जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालाल त्यावेळेलाच वन साईड पदर घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही दोन्ही साईडला बघू शकताय की राईट साईडला मी इथे स्लीवलेस ब्लाऊज वेअर केला त्यावर वन साईड पदर घेतला आणि लेफ्ट साईडला मी फुल स्लीव्ज घालून मी काठपदर साडी वेअर केलेली. दोन्ही लुक तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण वन साईड पदर घेतो त्यावेळेला स्लीवलेस ब्लाऊज वेअर करून अगदी डिसेंट अशी ज्वेलरी वेअर करायची आहे. अगदी आपला लुक यंग असा दिसतो आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह आपण वाटतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गावाला वेअर करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही लेफ्ट साईडचा लुक करू शकता आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये सिटीमध्ये राहत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही वेअर करू शकता. तर दोन्ही लुक तुम्ही त्या पद्धतीने डिसाईड करायचे आहेत. तर आता नेक्स्ट टिप्स बघणार आहोत. तर जेव्हा आपण लेफ्ट साईडला जी चप्पल आहे ती हाईट नसणाऱ्यांनी वेअर न करता हीलवाली चप्पल सँडल्स आपण वेअर करायचे आहे. ज्यांना हाईट नाही आहे त्यांनी आणि हाईटवाल्यांनी कमी हिलचे फ्लॅटवाली चप्पल वेअर करायचे आहे. तर यंग दिसण्यासाठी मी काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो केल्या तर नक्कीच आपण छान ॲट्रॅक्टिव्ह आणि यंग दिसायला लागू. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.